नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, या ठिकाणी जे की GMC सांगली पदभरती 2025 साठी आज आपण मराठी व्याकरणाची बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो बघा या आपल्या मित्रांनो बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत। मित्रांनो बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो या बघा व्हिडिओमध्ये आपण आज मराठी व्याकरणावर मित्रांनो बघा आधारित असे जे की PYQ प्रश्नसंच बघा मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत। म्हणून बघा आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही बघा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा तुम्ही पहिल्यांदा बघा आपला चॅनल मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली हे वचन कोणाचे आहे ते ओळखा। तर बघा मित्रांनो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली हे वचन कोणाचे आहे, तर जे की क्रमांक बघा संत तुकारामाचं मित्रांनो बघा हे आज वचन आहे। ओके, जे की लक्षात ठेवायचं आहे। ओके मित्रांनो बघा, यासोबत बघा येत्या बघा 4 नोव्हेंबरला मित्रांनो आपलं मित्रांनो एग्जाम होणार आहे बघा, जी की लक्षात असू द्या बघा 4 नोव्हेंबरला मित्रांनो आपली एग्जाम होणार आहे। ओके, पुढचा सलाम बघा या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत, तर सलाम या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत, तर जे की क्रमांक ब बघा मंगेश पाडगावकर मित्रांनो हे आहेत। पुढे कर्नल बहादूर हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध बघा मराठी लेखकाचे टोपण नाव आहे, तर कर्नल बहादूर हे मित्रांनो कोणत्या प्रसिद्ध मित्रांनो मराठी लेखकाचे टोपण नाव आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक व्यंकटेश माडगुळकर बघा जी की व्यंकटेश माडगुळकर मित्रांनो बघा यांचं मित्रांनो नाव जे की कर्नल बहादूर हे मित्रांनो आहे, जे की लक्षात ठेवायचं आहे। ओके मित्रांनो बघा, या ठिकाणी आणखी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय मित्रांनो बघा आपलं पेपर जे की 4 नोव्हेंबरला आहे, म्हणजे मित्रांनो बघा जवळपास या ठिकाणी बघा जवळपास 15 दिवसाचा बघा आपल्याला या ठिकाणी कालावधी आहे मित्रांनो। या कालावधीमध्ये तुम्ही काय करायचं ते सांगतो। ओके, तर मित्रांनो बघा पहिलं काय करा, आम्ही काय केलं बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो या परीक्षेसाठी आम्ही एक 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा तयार केलेला आहे। मित्रांनो बघा या महाटोकळ्यामध्ये सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींची बघा रिपीट झालेली प्रश्न आहेत। म्हणून मित्रांनो बघा हा आपला महाटोकळा नक्कीच खरेदी करा। आताच बघा खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक, या क्रमांकावर बघा जे की फक्त 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि फोनपे गुगल पे केलेलं बघा स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या या नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला टाकून टाकायचं आहे बघा। अवघ्या येत्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। म्हणून मित्रांनो बघा अवश्य बघा आपला हा महाटोकळा तुम्ही बाय करा, कारण मित्रांनो हा जर महाटोकळा बाय केला तर तुमचे फायदे सांगतो मित्रांनो। पहिला फायदा काय म्हणजे ते म्हणजे मित्रांनो हे सॉफ्ट मटेरियल आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा खाली बसाल मित्रांनो टाईम असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सअप ओपन करून बघा आपला महाटोकळा तुम्ही रीड करू शकणार। ओके, यासोबत बघा मित्रांनो यामध्ये GK GST मित्रांनो अत्यंत महत्त्वाची मराठी व्याकरण आणि चालू घडामोडीची रिपीट झालेली प्रश्न आहेत, म्हणून अवश्य आपला महाटोकळा बाय करा। ओके, वेळ गेली नाही मित्रांनो बघा, अवघ्या तुम्ही 15 दिवसामध्ये देखील बघा आपला हा महाटोकळा तुम्ही या ठिकाणी संपूर्ण मित्रांनो वाचवून या ठिकाणी संपून टाकू शकता। ओके, म्हणून अवश्य आपला महाटोकळा बाय करून घ्या। पुढे चौथा, समूहदर्शक शब्द सुचवा। मित्रांनो बघा फळांचा या शब्दासाठी समूहदर्शक शब्द बघा जी की क्रमांक ड बघा घोस असा आहे। ओके, घोस। पुढे हरणाच्या पिल्ल्याला काय म्हणतात, तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी बघा हरणाच्या पिल्ल्याला मित्रांनो क्रमांक बघा शावक मित्रांनो असे म्हणतात। ओके, शावक लक्षात असू द्या, शावक। ओके, पुढे ध्वनिदर्शक शब्द आपल्याला सुचवायचा आहे बघा, तर सुतार पक्षाचा मित्रांनो बघा यासाठी ध्वनिदर्शक शब्द ते म्हणजे बघा जी की तनतकार मित्रांनो असा आहे बघा, जी की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे। पुढचा 7वा, पद्यात मित्रांनो जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात, तर बघा जी की पद्यामध्ये मित्रांनो जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात, तर बघा जी की क्रमांक चरण असे म्हणतात। ओके, चरण। पुढे हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, तर मित्रांनो बघा जी की हापूस हा शब्द बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे, तर ते म्हणजे जे की क्रमांक बघा ड पोर्तुगीज मित्रांनो बघा या भाषेमधून हापूस हा शब्द बघा जी की आपल्या मित्रांनो मराठी या भाषेमध्ये आलेला आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे कशा स्वरूपाचा, तर जे की वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ काय। मित्रांनो बघा वराती मागून घोडे मित्रांनो बघा या म्हणीचा अर्थ जे की क्रमांक वेळ निघून गेल्यावर कृती करणे असा आहे बघा, जी की वेळ निघून गेल्यावर कृती करणे मित्रांनो बघा असा अर्थ जे की बघा वराती मागून घोडे मित्रांनो याचा होतो, या म्हणीचा होतो। ओके, जी की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढे 10वा प्रश्न बघा, माणसाने फक्त लेखनात
शूरपणा दाखवून चालत नाही, तर त्याला बघा मित्रांनो व्यावहारिक गती असली पाहिजे. बघा मित्रांनो या काय व्यावहारिक गती असली पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी आधुनिकीत पडले, परंतु मित्रांनो या ठिकाणी अधोरेखित आहे. बरं अधोरेखित मित्रांनो अधोरेखित. बघा मित्रांनो आता पुढे अधोरेखित शब्दांसाठी अचूक बघा आपल्याला वाक्य या ठिकाणी बघा प्रचार निवडायचा आहे. तर मित्रांनो बघा कोणता फक्त आणि फक्त आपल्याला एवढ्यासाठी या ठिकाणी वाक्यप्रचार निवडायचा आहे. तर ते म्हणजे काय, माणसाने फक्त लेखनात शूरपणा दाखवून चालत नाही. मित्रांनो यासाठी बघा जे की योग्य अचूक वाक्यप्रचार कोणता आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा ब, कागदी घोडे नाचविणे. मित्रांनो बघा असा यासाठी जे की बघा वाक्यप्रचार मित्रांनो अचूक आहे. बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की बघा क्रमांक ब, कागदी घोडे नाचविणे. मित्रांनो असा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा मित्रांनो जे की अर्थ होतो किंवा वाक्यप्रचार होतो, जे की लक्षात ठेवायचं आहे सर्वांना. ओके क्रमांक ब. पुढे मालक गण्या तर चाकर रुद्राजी. बघा मित्रांनो मालक गण्या तर चाकर रुद्राजी या वाक्यातील रुद्राजी या शब्दाचा अर्थ कोणता आहे. ओके तर बघा मित्रांनो जे की रुद्राजी बघा या शब्दाचा अर्थ मित्रांनो या वाक्यामध्ये संतापी माणूस बघा असा होतो. ओके पुढे पुढील शब्दबंधाचा नेमका अर्थ काय. मित्रांनो बघा पुढील शब्दबंधाचा नेमका अर्थ काय, तर मित्रांनो बघा तुकाराम बुवांची मेघ या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर तुकाराम बुवाची मेघ मित्रांनो बघा याचा अर्थ अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट असा होतो. काय, अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट मित्रांनो असा बघा याचा अर्थ होतो. पुढे हत्तीला वश करण्याचा हत्यार म्हणजे काय, तर बघा मित्रांनो हत्तीला वश करण्याचा हत्यार म्हणजे काय, तर जे की क्रमांक बघा क अंकुश मित्रांनो असं त्याला म्हणतात. ओके हत्तीला वश करण्याचा हत्यार म्हणजे जे की क्रमांक क अंकुश आहे. ओके लक्षात असू द्या. पुढे 14वा भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर बघा मित्रांनो भद्रजन बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे जे की क्रमांक बघा ड, दुर्जन असा होतो. पुढे 15वा संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर बघा मित्रांनो संहार या बघा शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे जे की क्रमांक अ विनाश असा होतो, जे की लक्षात ठेवायचं आहे सर्वांना. मित्रांनो बघा हे होते बघा आपले आजचे जे की मित्रांनो बघा GMC सांगलीसाठीचे मित्रांनो 15 मराठी व्याकरणाचे मित्रांनो मोस्ट PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आजचा हा आपला संपूर्ण भाग शेअर करून टाका. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.